बिना तीच बिना जे बी टाळ्या वाजवीत नाही त्याच्या आईला. हाईट वर जाऊ नका कारण की पाचही बोट सारखे नसतात. पण तू करंगळी येताना भिडे पूलवर माधवी भाभीला बघून आलोय मी. काका एक मिनिट. झाले झिंग 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 झिंगाट झिंग 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 झिंगाट झिंग 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 झिंगाट झिंग 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 झिंग. बोला तात्या विंचू बोला. चावू का तुला? 1500 रुपये तुमच्या हातात देता का? तुम्ही पुण्याचे असाल मी कोकणातली आहे विसरू नका. नारळ टेबला खाली ठेवून आली आहे. बंद कर. स्वागत करूया आपण. नमस्कार, मी मराठी कपिल. तुमचं स्वागत आहे दिवाळी स्पेशल मराठी लिजन्स मध्ये. हॅपी दिवाळी सगळ्यांना. यस, आपला पहिला फॉर्मॅट जो होता आपण आज तोच फॉलो करणार आहे. ठीक आहे, तर आपले पॅनल आहेत, खूप भारी पॅनल आहे आज. आणि एक आणखी आपलं प्रत्येक कंटेस्टंटच्या वेळेस आपलं एक अल्टर लिजन्स पण येणार आहे. तर किती कोणी आहे एक्साइटेड अल्टर लिजन्स साठी? आहेत भाई. तू पहिल्या सुरुवातीला काय नाव म्हटलं? संग्राम. सर सगळे रेडी आहे शो साठी? मित्रांनो कम ऑन. पॅनल साठी रेडी आहे सगळे? एकदा जोरदार टाळ्या झाले आपल्या पॅनल साठी. सानिका, नम्रता आणि संजना. कम ऑन. काय झालं आता? आणि ठीक आहे, मुली आहेत तयार व्हायला वेळ लागतोय. किती जण पुण्याचे किती जण येते? एकदा चेअर करा. पुणे प्रॉपर पुणे. अच्छा, यू वाले पुण्याचे. ठीक आहे, पुण्याच्या बाहेरचे चेअर करा. येस भाई, मी पण आहे आता 4-5 वर्षावरून पुण्यात राहतो. मी बघितलं भाई, आपलं उगाच नाव ठेवतं भाई लोक. बघितलं आवाज करताना कोणी आवाज नाही करते. त्यांच्या सोशल मीडियावर निघतं अरे पुण्यातल्या बाहेरच्या लोकांनी गर्दी केली. तुमच्याकडून होत नाही गर्दी तर आम्ही काय करतो. किती स्टुडंट्स किती? एकदा चेअर करा स्टुडंट्स. ठीक आहे, तर स्टुडंट चेअर म्हणजे ओरडायचं असतं तुम्हाला. ठीक आहे. हा, आणि कॉर्पोरेट्स वाले किती? कॉर्पोरेट्स वाले हे थकलेले लोक. भेटली सोनपापडी, भेटली तुम्हाला. पॅनलसाठी रेडी सगळे? एकदा जोरदार टाळ्या. नम्रता, सानिका आणि संजना. कम ऑन, कीप क्लॅपिंग, कीप क्लॅपिंग. ये हे हॅलो. तो दिवाळी स्पेशल आहे आपला आज आहे ना. आज तुम्हाला सांगितलं अल्ट्रा लिजंड वगैरे पण येणार आहेत. आज आपल्याकडे स्पॉन्सर पण आहे मित्रांनो. ठीक आहे, सनवेव सोलार एनर्जी. हा, भारी. आपली टीम पण आलेली आहे भारी. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी. आणि श्रीराम एथनिक्स पण आपले स्पॉन्सर. तर आज तुम्हाला पण तुमचा पण थोडा रोल आहे याच्यामध्ये. तुम्हाला निवडायचं आहे की परफॉर्मर ऑफ द शो कोण आहे ना. तसं विनर वगैरे काही नाही आपल्यामध्ये. तुम्हाला फक्त निवडायचं की परफॉर्मर ऑफ द शो कोण आहे. तुम्ही ऑडियन्स जे पण म्हणेल त्यांना त्यांच्याकडून एक वाउचर भेटेल. सिंपल. तो ठीक आहे, आपण पहिल्या कंटेस्टंटला बोलण्याच्या पहिले अल्ट्रा लिजनला बोलूया. अल्ट्रा लिजन साठी कोण रेडी आहे? एकदा हातवरती करा, हातवरती करा. पटकन या मॅम साठी टाळ्या पाहिजे, जोरदार टाळ्या पाहिजे. आज असं एकदम सगळ्या मुली भाई साईडला एकदम मेकॅनिकल इंजिनिअरची फिलिंग आली माहिती. आज पॅनलला एवढ्या जास्त मुली आहे, मराठी लिजन्स कमी, झिम्माटूचं पोस्टर जास्त वाटतंय. एकदम. काय नाव? तू काय शिकलास? मी MBA. अच्छा, ठीक आहे, बोल ग. तुझं नाव काय? माझं नाव प्रज्ञा आहे. असं का भाई? पुणेरी लोक चढतातच भाई बाहेरच्यांवर. ठीक. काय नाही, मी पण औरंगाबादची आहे. घाबरून तुझ्यासोबत. छत्रपती संभाजीनगर. 10 वर्ष झाले सोडून ना, म्हणून प्रॉब्लेम आहे. हा मॅम, काय नाव म्हटलं? प्रज्ञा. माझं नाव प्रज्ञा आहे. आणि काय करता मॅम तुम्ही? मी HR आहे. आणि काम काय करता तुम्ही? सध्याला सोनपापडीचा रेट निगोशिएट करते. हेच दुश्मन आहे तुमचे माहितीये.
अरे दिवाळीची रांगोळी वगैरे सगळं चालतं पण सोनपापडी इज व्हेरी इम्पॉर्टंट. लेट मी टेल यू. तुम्ही बाकीच्यांना बघतात असं सिलेक्ट करताना त्यांच्या काय क्वालिटीज HR कसे सिलेक्ट होतात? हां दॅट्स अ गुड क्वेश्चन. हाऊ डू यू परफॉर्म? दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. काय परफॉर्म करण्यासाठी असतं काय? रांगोळी. परफॉर्मन्स इन्क्लूड्स एव्हरीथिंग. ठीक आहे भाई. आणि समजा मेल HR असला तर ठीक आहे. एकदा पुढच्या परफॉर्मन्स साठी टाळ्या. प्रसाद विजय, कम ऑन. ऍक्च्युली ते नाव प्रसाद विजय वेठेकर असं आहे, तर प्रसाद नाव आहे फक्त. प्रसाद विजय वेटेकर. ठीक आहे मित्र. तो हॅलो मित्रांनो, आज मी तुमच्यासमोर एक रॅप प्रस्तुत करणार आहे. तुम्हाला संभाटा माहिती सगळ्यांना? हो. तो जर संभाटा जर का टीचिंग सेक्टरमध्ये असता तर तो काय बोलला असता? ठीक आहे, सुरू करू मी? चल लक्ष दे कोणाला शाळेमध्ये हित शिकवायला डॉनाला शिकवून टाकन. जर कुणाला डाऊट आला नंतर विचारा मला पाठक बाईंचा फोन आला. हो शिकवतो शिवाय देऊन जगणं तुमच्या लाईफ मध्ये फक्त बावळट मूर्ख आलं, बाकी काय नाही. शिकवणं कडक आपलं फालतू ज्ञान नाही. येऊ दे कुठला बी सण, शाळेला सुट्टी नाही. स्वतःला बसवणार पद्धत मध्ये. या सर समोर वागायचं इज्जत मध्ये. ठेवतो शिकवण्यात कम जास्त दम फटकवण्यामध्ये. टॉप येणाऱ्यांना देत नाही मी किंमत कधी. बॅक बेंचर पास केले गंमत मध्ये. चल रडू नको नागपूस आधी. वाकडी छडी डॉन थांबलाय शाळेमध्ये. पाडे विसरायची शक्यता, धोक्यात 5 मार्क. आमची शाळा आणि आमचं सरकार. माझी शाळेत चर्चा, माझ्या टॉपचं किरदार. नुसते पोरं मारतो, माझा मारलंय जोरदार. माझ्या सक्सेसच्या मागं माझ्या पोरांचा हातभार आहे. प्रिन्सिपलची कृपा, माझे स्वतःचे उपकार. कधी फन करताना दिसला तर खाशीर मार. युनिफॉर्मची कमी मग छडीला धार. एकटा चालवतो तुमचे वर्ग 4. माझ्या तासाला नाही बसणाऱ्या नो खबरदार. मॉनिटर देतो टिप मला शिपाई. माझा मदतगार राहिली नाही झोप मला. रोज नवीन टॉपिक शिकवायचा शौक आहे मला. चांगले ते क्लासवाले स्टुडंट आहे खूप. मला तीच माझी शक्की भावकी. आणि माझी शाळा फक्त रिझल्ट लावती. शाळा सोडाली मला कोर्टातनं पावती. कारण जजची पोरगी माझ्या वर्गात आहे भाऊ. आजकालची एज्युकेशन सिस्टीम खतऱ्यात आहे भाऊ. मी बंगल्यात पाहिजे पण मी पत्र्यात आहे भाऊ. माझ्या पोरांची मेहनत मला स्वतःवर प्राऊड होतो. शाळेचा सण जेव्हा स्टुडंट माझा टॉप येतो. मुतायला गेलो तरी ऍडमिशनला कॉल येतो. इंस्टावरती मॅडमचा पाऊच येतो. डॉन पुण्यात शिकवतो पोरगा भारतातनं टॉप येतो. पाद्रे शिक्षक यांच्या शिकवण्यावर डाऊट येतो. जोरदार. एक नंबर भाई प्रसाद, एक नंबर. खूप भारी. हाय प्रसाद. प्रसाद थोडं तुझ्याबद्दल सांग आणखी. तू काय काय करतोय लाईफ मध्ये, काय चालू आहे थोडंसं? तर आत्ताच मी 2 महिन्यापूर्वी सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून जॉईन झालो. अच्छा. IT मध्ये. इंजिनियर तू आणि झालं. आणि पहिले पण शिकायला कुठं होतं? इंजिनिअरिंग कुठे झाली तुझी? इंजिनिअरिंग सिंहगड कॉलेज. अरे बापरे. हो. काय काही भारी गोष्ट आहे? का बरं निवडलं होतं कॉलेज? सिंहगड तेच लागलं होतं म्हणजे. बाकी काही नाही, पण पुण्यात जायचं होतं तुला? हो मला पुण्यात. काय काय भारी तुला डिफरन्स काय वाटतो अहिल्यानगर आणि पुण्यामध्ये? मोठा डिफरन्स काय नाही, पुण्यामध्ये भरपूर असं फिरायला वगैरे जागा आहेत किंवा आणखीन गर्दी वगैरे एक्सप्लोर करायला भरपूर आहे. हा एअरवेळ पण म्हणू शकतो FC रोड. काय डेटिंग कल्चर वगैरे? नाही मी ऍक्च्युली त्यामध्ये नाही एवढं इंटरेस्ट. ओ हा, त्यांनी लिहिलंय की तो डेटवर पण नाही गेलाय कधीच. कोणत्या गोष्टीचा सगळ्यात जास्त राग येतो? भंगार पोरांसोबत चांगल्या पोरी बघून. हा तसं म्हणू शकतो. नाही पण का? कारण आमच्या तरी भले होऊ देत ना. नाही त्यांच्याकडे तर काही जरी टॅलेंट असेल. भंगार पोरांनी एवढ्या चांगल्या पोरी पटवलेत म्हणजे काहीतरी असणारच. तुला जर का एखाद्या कोणत्या काळ्या निळ्या पोरांनी प्रपोज केला असं खेपड्या मेपड्या, तुला माहिती आहे तिच्याकडे सगळ्यात मोठे झाड आफ्रिकेमध्येच असतात. भाई सिंपल गोष्ट आहे. लाईट बंद झाल्यावर तू पण नाही दिसणार, तो पण नाही दिसणार. तेव्हा फक्त फीलच करायचं असतं. पण काय, पण तुला राग का बरं? मुलांवर राग येतो की मुलींवर राग येतो की ते का बरं हवं म्हटलं? हा तेच काय म्हणजे असं काय पाहिलं? आता तुम्हाला बोलला ना मुलींचाच राग येतो त्याला. मुलींचा नाही राग येत असं, पण असं म्हणजे काय त्यांची चॉईस अशी काय एवढे चांगले पोरं पण पडलेत असं. अरे त्याचं भलं होत नाही, मग तो दुसऱ्यांचं पण बघत नाहीये त्याला. पण केलं ट्राय कधी? प्रपोज वगैरे केलेलं कोणाला? नाही. आता तुझी चॉईसच वेगळी नाही.
बघ 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 तुझा भाऊ आला. येतो का कोपऱ्यामध्ये? तू सिंगल आहेस? हो. विचारलाय त्यांनी प्रश्न, तुझी चॉईस वेगळी आहे का? शशांकने विचारलं ना तुझी चॉईस वेगळी आहे का? हो. मी विचारलं तू सिंगल आहेस का असं? हो आहे ना. का? नाही मला आता अजून काय एवढं वाटलं नाही की असं. अरे पण कसं नाही प्रपोज वाटत? करावं हार्मोन्स तर येतात ना म्हणजे. आहे म्हणजे असं, पण कुणाला प्रपोज करावं असं काही वाटलं नाही की नंतर इतक्या करायचं. वर्षामध्ये तुझ्या एकदा नाही वाटलं? हा तुझ्या कॉलेजला मुली होत्या पण एवढ्या चांगल्या नव्हत्या असं. आणि तुम्हाला म्हटलं ना की वडगावचे कॅम्पस चांगल्या आहे, म्हणजे कशा? दिसायला सुंदर किंवा असं काही स्वभाव वगैरे काही म्हणू शकतो. नाही खरंच खूप सुंदर होते की पण. चौघी पण. हो सॉरी. ऐक ना, आता IT मध्येच, नंतर येशील इंटरव्ह्यूला तेव्हा बघते. तुझा एक प्रश्न आहे, तुमच्यात असलेला एक बिनकामाचा टॅलेंट तू लिहिलंय, हात न लावता नाक हलवू शकतो. हो. म्हणून ह्याला पोरगी भेटत नाही. खऱ्या कामाच्या गोष्टी करायला शिक की जरा. त्या म्हणतायत की चांगल्या हात न लावता. ठीक आहे. ते पण शिकाल मी मॅडम साठी. कर काय नाक कसं आलं होतं हात न लावता. हे सगळेच करतात माहिती ना तुला. नाही माहित तू नाही. एवढा एकटा झालाय ना महिला मध्ये. कर कोणातरी प्रपोज, हो थोडस सोबत कोणाच तरी. पण तू 4 वर्षात कोणाला प्रपोज नाही केलाय? नाही. पहिले पण अहिल्यानगर मध्ये पण नाही कोणाला? नाही. काही तर कारण असेल. बरं चल, प्रपोज सोड, कोणतरी क्रश तर असेल. तुझ्याकडे बघतोय नम्रता. त्याच्या आवाकातली विचारते रे मी. अच्छा. बरं तुझ्यात काय अशी क्वालिटी आहे की तुला वाटतं की मुलगी बघून ते इम्प्रेस होऊन जाईल? आता ते प्रत्येकाची चॉईस डिपेंड करते. त्यांचं सोड नाक एकच आहे. हाईट आहे चांगली, अजून डान्स करू शकतो. बाई असा हाईटचा डान्स लिहिले डान्स करू ते करायला सांगू, पण मला एक म्हणायचं असा हाईटचा काही फायदा नाही जी यूज नाही होते कुठे. तर कधी ना कधी करायचंच आहे, असं थोडी की त्यानंतर करू ना. आता जी लाईफ आहे ते एन्जॉय करून घ्यायची, काय त्या पोरीच्या झंझटीत पडायचं. काय कोण काय म्हटलं मित्रा? ठीक आहे. हा डान्स. हा डान्स कोणता तुला कसा करतोस तू? काय कोणतं गाणं तुला आवडतं त्याच्यावर? मोनिका. पण गाणी नाही लावणार आहे, पण तुलाच म्हणायचं. नाही मग ते नाही. मिमिक लिहिलंय त्याने. ठीक आहे मिमिक करू नको. हा मिमिक. कोणाची मिमिक? नाना पाटेकर. अरे भाई 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 सही. नाना साहेब. अच्छा है, आ गए मेरे मौत का तमाशा देखने, भाग गए कॉकरोच बच गए होगी. भाई नानाजींची पण मिमिक्री पोगोवरून शिकली यांनी. आता काय गर्लफ्रेंड कावडली पोगो. तर तुम्ही असं भाई तू नाही बनली नाही म्हणू शकत. ऍक्च्युअली मी शोधली नाही आणखी, मी नंतर शोधेल कधी ना कधी. पण एक गोष्ट ज्याची तुम्हाला खूप लाज वाटते सुंदर पोरींशी बोलताना, हा म्हणजे थोडंसं कशी भेटणार गर्लफ्रेंड? हा मग तेच ना, मग आणखीन मी असं काही ट्रायच करत नाही किंवा सुंदर मुलगी आल्या, तुम्ही आल्या कधी समोर. ठीक आहे ठीक आहे. एक आपण करू नॉर्मल. तुम्ही पहिल्यांदा भेटताय कुठेतरी, कॉलेज फेस्टला भेटताय. ही पण सिंहगडची आहे, चांगल्यावाल्या. आणि तू तुझ्यावाल्या. तर तुम्ही दोघं भेटताय का फेस्टला आणि तुम्ही भेटतायत? ठीक आहे. हाय हॅलो. हाय हाय कसा आहेस? मस्त. ए तू नाही ओळखतेस त्याला, तो तुला हे करतो. ओके. ऍक्च्युअली मी पण नाही ओळखत. मला नाही याला डेट करायचं. पहिले चांगलं चालू होतं. नम्रताने मुद्दामून बाई तिला तेच दिलाय बाई. माझं सिच्युएशनचं सांगत होती मी की ती त्याला नाही ओळखते. सिच्युएशन मध्ये मित्र. हा. आणि तुला लांबून अशी आवड. असं करतात म्हणून मग भंगार पोरांसोबत चांगल्या पोरी जातात. ठीक आहे जात असतील, लावून जातं काय. नाही ठीक आहे ठीक आहे. आपण सिक्वेन्स कंटिन्यू करू. हा मी सुरू करू का? ऑफकोर्स. तुला आवडली ती तुला वाटतं की स्वतःहून येईल तुझ्याकडे? मी असा विचार नाही केला काय बोलायचं. पण तर आन्सर नो आहे. विचार कर. ठीक आहे मग त्याला काय कशाला बोलायचं. नाही ठीक आहे. सिक्वेन्स. हा ऍक्शन. हाय. हाय काय नाव तुझं? संजना. काय करतेस?
कॉलेजमध्येच आहे ना आता, मग कॉलेजच करते. अरे हे काय कॉलेजमध्ये भेटतंय. ऍक्च्युली म्हणजे इंजिनिअरिंग करतेस, फार्मसी करतेस काय? सिंहगडला काय काय इंजिनिअरिंग करते. ओके, कोणते इयरलास? लास्ट इयर. ओके. कोणता पोरग आहे मध्ये मध्ये येऊन आपल्या पोरीशी बोलतोय तुला? काका एक मिनिट. अशी फ्लट सॉरी भाई, बोला तुम्ही. काय केलेली. ऍक्च्युली मला तुला एक गोष्ट सांगायची होती. सांग ना. तू खूप आवडलेस मला, बरं. तर आपण कुठे डेटवर वगैरे जाऊ शकतो? नाही, मी पुण्याच्या मुलांना डेट नाही मी करत. पुण्याचा नाही, अहिल्यानगरचा. तू फाटलेली का बरं? चांगला आन्सर करतोय तू. ऍक्च्युली तो एकदम कॉन्फिडन्स मधून मधून फाटली पाहिजे. माझा कॉन्फिडन्स गेला. थोडा नर्वस फील करतो, फर्स्ट टाइम आहे ना असं. वाटत नाहीये बघून फर्स्ट टाइम असं. कॉलेजमध्ये केलेलं आहे, पण असं एवढ्या ऑडियन्स समोर असा जेवढे बारे कपिल सर वगैरे बसले तसं. पहिले शो बघून आलोय मी, आधीच घाबरून होतो सर किती मारतील काय. नाही, चालू ठेवा. अजून हा, मला 2 रील तरी भेटल्या. पण ठीक आहे भाई, भारी भाई भारी. बाकी आणखी काय टॅलेंट आहे म्हणतोय अदर दॅन डान्सिंग? मिमिक करू शकतो. हा, नाराजींच्या व्यतिरिक्त आणखी? सनी देओलचं केलं तर ट्राय एकदा. हा, ते पण पोगो, ते पण ऑगीवाला सनी देओल असणार आहे. अरे भाई, तू तेच कॅरेक्टर पकडले का सगळे? अरे थोड्या वेळात सुनील शेट्टी पण येणार आहे, मला माहिती. ऍक्च्युली ते कार्टून मधलंच बघून बघू शिकत होतो मिमिक कसं करायचं. सनी देओल एकदा. हा, ओए, या दाई किलो का हाथ जब किसी पे पड़ता है ना, आदमी उठता नहीं, उठ जाता है. सो तुझा एम्बॅरेसमेंट फनी किस्सा शॉर्ट मध्ये लिहिलायस, तो सांग आता सगळ्यांना. ओके, तर आमच्या कॉलेजमध्ये जेव्हा प्रॅक्टिकल एक्झाम असायच्या तेव्हा मुलं काय करायचे, कॉपी वगैरे काय असेल ते पॅन्टमध्ये वगैरे किंवा खिशात वगैरे कुठे लपवायचे. तर आमच्या सरांना पहिल्या दिवशी ओरडा बसला, बाकी जे बाहेरून शिक्षक येतात त्यांच्याकडून, की मुलं कॉपी वगैरे आणतात हे ते. मग सरांनी स्ट्रिक्ट चेकिंग सुरू केली. आता माझा जो मित्र शेजारी बसला होता त्याने नेमकी पॅन्टमध्ये पेनड्राईव्ह लपवला होता. पेनड्राईव्ह? हो, पेनड्राईव्ह प्रॅक्टिकलसाठी. पहिलेच असेल ना पॅन्ट मध्ये. सॉरी. हा, एक्स्ट्रा वायरलेस. लपवलं होतं आणि सर नेमकी चेक करत करत आले. आता जो माझ्या इकडे बसला होता मित्र माझा, तो मला काहीतरी कर नाही का प्रसाद, काहीतरी आलं, टेन्शन आलंय खूप. तर याची चेकिंग झाली इकडच्या बाजूची. तर त्यांनी चेक केलं आणि सर माझ्याकडे येणार. मग सरांना मी कानात म्हणलं, सर ऐका ना, त्या मुलाला फंगल इन्फेक्शन आहे, तुम्ही जर आधी हात धुवून येता का? आणि सर असं इथून पूर्ण हात फिरवायचे. हो सर. काय पेटी शिवायचं? कोणतं कॉलेज? काय सिंहगड? अच्छा, तुला तेव्हा मजा यायला लागला म्हणून मुलीमध्ये? मी हात घालूच दिला नाही. नाही, पण बरोबर आहे ना, त्याला माहित होतं फंगल इन्फेक्शन आहे दुसऱ्याला ते. खूप भारी भाई. ऍक्च्युली खोटं सांगितलं की असं आहे सर, नाही का. पण तू तुझं डीपेस्ट डार्केस्ट सिक्रेट पण नाही लिहिलंयस इथे का? नाही असं काही एवढं काय केलंच नाही हा. त्याच्या आयुष्यात काही डीप डार्केस्ट नाही झालं. नाहीच आहेत. सॉरी भाई, मला का बघतोय? आल्यावर सांगतो. लिंक. येस. पण ठीक आहे, एकदा जोरदार आहे भाई प्रसाद. प्रसाद, कोणता नंबर निवडायचा तुला त्यातून? 3. ठीक आहे, 3 नंबर काढ. झाड. माईक. हेच आहे. पाऊस आहे. हा, तेच पाऊस झाड. पाऊस आहे. आमच्याकडे झाड म्हणतो, तुम्ही पाऊस म्हणता? अच्छा, आम्ही झाड. बाई ठीक आहे. वेगळं टाक. हो, घे मित्र. आणि आपल्याला स्पॉन्सर करून तुम्हाला प्रत्येक कंटेस्टंटला एक गिफ्ट पण आहे. ठीक आहे, एकदा जोरदार टाळ्या भाई प्रसाद. अल्ट्रा लेजंडसाठी हात वरती करा पटकन मित्रांनो हात वरती करा. ठीक आहे, कोण? अरे हे लेडींचं दिसतंय भाई. मित्र, हा पुढच्या येऊन जा मॅडम.
हाय नमस्कार. नमस्कार. असं नका होय. नमस्कार. प्रेम खराब होईल. अरे तुला बोलू तरी जा. हा मित्र. हाय. काय नाव आहे मित्र? हा काय नाव आहे? शुभम लोखंडे. अच्छा. आणि काय काय करतो शुभम? हा काय करतो? मम्मीनं घरातनं हाकललंय. तू तिकडून डायरेक्ट इथेच आला काय? हा मोठी पॅन्ट घातली. म्हणले तुमच्यासारखे 4 ह्याच्यात जमा करून आणा म्हणले. नाही काय करतो पण तू? तसं मी डान्सर आहे, ॲक्टर आहे, सिनेमॅटोग्राफर आहे, एडिटर आहे, डायरेक्टर आहे, झाडू पुसण्याचं काम मी करतो. लय मोठा माणूस वाटतोय भाई. म्हणजे असं करिअरनी मोठा. धन्यवाद. की खूप गोड हसता राहो तुम्ही. की लय डेंजर हसतात ना. कोणाला वाटतं? डेंजर आहे. कोण असतं गोड? तुम्ही. मी? हसत्यात ना गोड. किती जणांना वाटतं हातावर करा बरं. हा चला यांना रात्रीच्या आदरीत घ्या मग. भाई मी अनकम्फर्टेबल झालोय भाई. ते जाऊ द्या ना आपल्याला काय तवा कडे होतं जायचं त्याच्या. मी तर हाईटने ऑलरेडी बुटकाच आहे. कडेवर घेऊ शकता ना मला? कड्यावर नाही घेणार, उभ्या उभ्याच होऊन जाईल. अगो बाबू डेंजर आहे. मग काल रात्री शिडी मागितलेली मला यांनी. चलो कंटिन्यू. ठीक आहे मित्रा, पुढच्या परफॉर्मन्स टाळ्या. अभय पाटील साठी तुझा टाळ्या. कमॉन 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 कमॉन. माझं नाव अभय पाटील आहे आणि मी जळगाव तालुकाने बिलॉंग करतो. जळगाव तालुका कळालं ते तू? अच्छा ठीक. जळगाव तालुका तू मला विचारतोय? नाही बिलॉंग करतो. मग बिलॉंग काय फक्त असं कसं बिलॉंग करतोय? अरे मी गुजरात मध्ये राहतो ना म्हणून मला इतकं नाही. जास्त किती लोकांचे ब्रेकअप झालंय पहिले हे सांगा मला. इथं सगळ्यांचे झालंय. सिरियस ब्रेकअप एकदम सिरियस झालंय. अरे बोला. हो ठीक आहे. जेव्हा आपलं म्हणजे आपला जो पार्टनर असतो ना तो कुठे ना कुठे आपला गुरूर असतो का. म्हणजे मुलांना जास्त असतं घमंड ते. हा गुरूर. तर यार पा तुम्ही पहिलेच माझी गाठ फाटलेली. अजून यार मी सिरियस करायला आलोय यार. तुम्ही कॉमेडी बनवताय त्याला. प्लीज 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 आता थोडं सिरियस होतो. ठीक आहे. कच्चे झालो मी तुझ्यावर. सिरियस करायला आले ते. ठीक आहे चला स्टार्ट करतो आता. तर जेव्हा आपला तो ती म्हणजे गर्लफ्रेंड असो बॉयफ्रेंड जेव्हा ती सोडून जाते ना तेव्हा आपला तो गुरूर तुटतो. तर त्याच्यावर मी 4 लाईन्स लिहिली होती का. तेरे खातिर मैंने अपने आप को छोड़ा है. तूने तेरे खातिर मैंने अपने आप को छोड़ा है. तूने जहाँ चाहा मैंने खुद को वहाँ मोड़ा है. और एक गुरूर सा था तुझे अपना मानने का. एक गुरूर सा था तुझे अपना मानने का. तेरे उस खुदा ने मेरा वो गुरूर भी तोडा. वाह 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 खूप छान. तो भारी पाहिजे होता टाळ्या अभयसाठी. झालंय की नाही हो. मग आता तिने मला अरे थोडं सिरियस स्वतःला. तो सिरियस करायचा प्रयत्न करतोय एवढी हरामी वाटेल सांगली. तो सिरियस करायचा प्रयत्न करतोय तुम्हाला. ठीक आहे. तो एकटाच बिचारा मला वाटतं सिरियस आहे. हा पटकन. अरे यार काही नाही. अरे तर मी सगळ्या जागा महाराष्ट्रात चालत नाही गुजरात वाल्यांचं काही. तर तिने मला सगळ्या जागावरून ब्लॉक केलं होतं. तर मला खूप सगळं तिला सांगायचं होतं पण कसं काय सांगू. ब्लॉक होतो. मी ट्राय केलं फ्रेंड्स वरून कॉल करायचं. तर मी देवला पकडला आणि मी देव म्हणजे 4 लाईन्स लिहिली होती की चल मान लेता हूँ तेरा लेखा जोखा सब झूठा है. चल मान लेता हूँ तेरा लेखा जोखा सब झूठा है. पर तुझे तो पता है ना कि कितनी मिन्नतें की थी मैंने उसे पाने की. तो बाकी सब पाकर बस एक वही क्यों मुझसे छूटा है. ठीक आहे. एकदा जोरदार टाळ्या भाई. अभयसाठी जोरदार टाळ्या. अभय तू काय एकदम सिंगिंग डान्सिंग
फ्लर्टिंग तुझी क्वालिटी आहे. अच्छा, शायरी आहे, शायरी. अरे भाऊ एम्प्टी स्पेस असते ना एक मनामध्ये, त्याच्यानंतर मी 17 रिलेशनशिप मध्ये राहिलो, पण अजून नाही मला. 23 वर्षात 17 रिलेशनशिप होतं तुझ्या? बाबू एवढे बोला तात्या विंचू बोला. धन्यवाद मला तात्या विंचू म्हणल्याबद्दल. चावू का तुला? चावू का? जाऊ द्या, सिरियस. मित्र आपले सिरियस आहेत, सिरियस हो जरा. तुमचे 27 का 28 रिलेशनशिप झाले? 17 ना? बापरे, गोऱ्या ताईला आठवतं बाबा सगळं. तो म्हणतोय बोलायला उठावं लागतं त्याला. हा ना, उठू का मी? हां ओके विचार. ओके 27 रिलेशनशिप झालेत. 17 सॉरी. आम्ही मॅथ्सचा क्लास शिकून घेतला. बे किती? मला मराठी नाही कळत. इथून मराठी येत नाही त्यांना. बे विचारलं मी त्यांना, मराठीच येत नाही. सर टाइम दे प्लीज. ओके ठीक आहे चला. तुमचे 17 रिलेशनशिप झालेत, तर प्लीज त्यांचे नाव सांगू शकता का? इतकं कोण आठवण ठेवणार आहे? तुझ्या हाईट इतके नंबर्स राहिले. फ्लर्टिंग एखादा फ्लर्टिंगचं टॅलेंट दाखवून शायरी लिहिली आहे, पण आता सगळ्यांनी इतकी गाण का विसरलो मी ती. अच्छा, तू घेणार एंड वाचून आहे का? नाही आता वा 17 ते मारणार आहे. त्याचं डीपेस्ट डार्केस्ट सिक्रेट तुझ्या एका टीचरनी तुला प्रपोज केलंय. बायोलॉजी टीचर. जोरदार टाळ झाला पाहिजे अभयसाठी. थँक्यू. अभय तुला कोणता नंबर निवडायचा त्याच्यापैकी? सांग पटकन सांग. 8 नंबर. ठीक आहे, 8 नंबर काढ. काय लिहिलंय? 1500 रुपये. 1500 रुपये पार्टी. नेहमी असंच होतं भाई. जंगलात जाणार आहे आपण. जायचं का? सर तुमच्या हाताने देता का? तिथे जाऊन पळू नका जाऊन. एकदा जोरदार टाळ्या अभयसाठी मित्रांनो. अरे का जोरदार टाळ्या मित्रांनो, एकदा जोरदार टाळ्या. थँक्यू. अभयसाठी एक शायरी म्हणतो मी. अभय एक शायरी म्हणतो, त्यामुळं अभयसाठी एक शायरी. माईक तिकडे. हा पटकन. हा मला पण शी लागली. बंद करायचंय आपण आता गर्लफ्रेंड बाबतीत शायरी बिरे लिहितात, म्हणजे पुरीला खच्ची काढतात पहिले. तर माझ्यासाठी आमचा अभय मित्र आहे, माझा मित्र म्हणून त्याला यार फोन करते. हा तर आमची मैत्री एवढी घट्ट आहे की मनात आमच्या कुठलीच गोष्ट राहत नाही. आमची मैत्री एवढी घट्ट आहे की मनात आमच्या कुठलीच गोष्ट राहत नाही. कधी तो कच्ची झाला तर मी त्याला दरवेळी समजवतो की सूर्य हा रोज सकाळी उगवतो, म्हणूनच रोज याचं तोंड बघून रोजच माझा कवळतो. कोणी अल्ट्रालिजनसाठी हात वरती करा मित्रांनो. गर्ल्स मध्ये नाही, गर्ल्स. माझे पण फ्रेंड झालेत. कुणी माझे पण आले. येत आहे. हिला यायचंय, हिला येऊ दे. हा या मॅम प्लीज घेऊन जा. एकदा जोरदार टाळ्या भाई. कमॉन. नमस्कार. बसा. तिला 3 नंबरचा फॉर्म द्यावा लागेल. ठीक आहे. हाय नमस्कार मॅम, काय नाव आहे तुमचं? डॉक्टर विभावरी काटोटे. आय एम फिजिओथेरपिस्ट बाय प्रोफेशन. माझं क्लिनिक पुण्यामध्ये प्रॅक्टिस करतात. बरं ठीक आहे, खूप बरं. सो पुढच्या परफॉर्मन्स साठी टाळ्या झाल्या पाहिजे. सुमित सिंगारे, कमॉन. तर माझं नाव सुमित सिंगारे. माझं टोपण नाव सॅम आहे. त्याच्या मागची एक स्टोरी सांगतो तुम्हाला. थांबा मॅडम,
शिनगारे येस हा तेच मग. तर विषय काय होता की माझा एक दोस्त होता म्हणून जाडा दोस्त आहे, त्यानं काय केलं त्या टायमाला वेस्ट इंडिज वर्सेस इंडियाची मॅच होती चालू, तर तिथं एक सॅम्युअल बद्री म्हणून प्लेयर आहे, ठीक आहे. तर तो मला सारखा सॅमी त्याच्या नावानं चिडवायचा. मग त्यानं माझं इंस्टाग्रामला अकाउंट ओपन करून दिलं आणि तिथं सॅम नाव दिलं आणि माझा फोटो आणि त्या जे सॅम्युअल बद्रीचा फोटो आहे त्या दोघांचा फोटो सोबत पोस्ट केला. तेव्हापासून मी सॅम असं नाव होतो. तात्पर्य ऐकलं का कोणी? तर काय होतं? एक मिनिट मी सांगू, एक मिनिट ऐकलं नाही बाई, सगळे जण ऐकतात, सांगणारा माणूस पाहिजे माहिती का. 30 सेकंदाचा कॉन्टेंट नाही आपला. तर परफॉर्म काय करणार आहेस तू? दादा मी स्टँडअप प्लस मिमिक्री असं स्टँडअप मिमिक करतो, ठीक आहे. तर एक माझा दोस्त आहे जो की बिहारचा आहे, त्याला आम्ही प्रेमानं पाणीपुरी असं म्हणतो. तर प्रेमानं आम्ही त्याला पाणीपुरी म्हणतो. तर सध्याला मराठी आणि हिंदीचा खूप इश्यू चालू आहे. तर तो मला म्हणत राहतो की भाई मुझे हिंदी बोल के मुझे बहुत बुली कर रहे हैं. मी म्हणलं बुली कर रहे तो मला म्हणला की मला भाई मुझे हिंदी की वजह से बुली कर रहे. मी म्हणलं भाई तुला बुली नाही, तुला नितंब करताय. आता नितंब म्हणजे जर कोणाला माहित नसेल तर नितंब म्हणजे हा. तर असंच एक होतं. तर मी पुढचं सांगतो की काय होतं की आपण इथं बघतो दिवाळीचा टायमिंग आलेला आहे बरोबर. तर दिवाळीवरच मी सांगतो की रात्री 12च्या नंतर अंधार पडतो काळा, 12 नंतर रात्र होते काळी. चेंज. रात्री 12 नंतर रात्र होते काळी, भावना घातली कानामध्ये बाळी, मोती साबूनची ऍड टीव्हीला यायला लागली. जायला आली काय दिवाळी. मॅच नाही झाला पण करावं लागतं. आता टाळ्या वाजवायला लावू का. आता बघा बिना तीच बिना जे बी टाळ्या वाजवीत नाही त्याच्या आईला आधा खेळ असतो. और भी बहुत कुछ खेल है. एक दिन क्या हुआ, मेरा दोस्त स्वर्ग में जाता है, मराठीत स्वर्गात जातो आणि स्वर्गात गेल्यानंतर आता बाबा मॅडम तुमच्याकडे काय, तुमच्याकडे नारळ आहे, आमच्याकडे रंभा. आमच्याकडे रंभा विकत होती. आंब्याचं नाव घेऊ नको. आंब्याचं नाव घेतलं ना मी बाहेर येतो. बाईचा नाद लय बेकार. म्हणून तुम्हाला म्हणतो आपण कधी डेटिंग केली नाही. डेटिंग करायला जे आहे तोंड चांगलं लागतं. तोंड चांगलं तर काही नाही, हे तोंड चांगलं लागतं म्हणलं तर खतरनाक. खतरनाक करून दाखव ना. एकंदरीत असंच काय तर. अच्छा भारी भाई, एकदम जोरदार टाइम आहे मित्रांसाठी. थँक्यू. खूप भारी सुमित, वेलकम टू द शो. थँक्यू. येस वेलकम. सॉरी मी कट केला. तू ते तोंडाचं म्हणालास, तू एम्बॅरेसमेंट मध्ये लिहिलंयस की सांग तू. माझा एम्बॅरेसमेंटचा किस्सा सांगतो. मी ॲज अ प्रोफेशन नर्सिंग ट्युटर आहे. तुम्ही फिजिओथेरपिस्ट बरोबर. तर मी ठीक आहे हा तीच सांगतोय ना, थांबा ना. तर मी ज्या टायमाला नर्सिंगला होतो आम्हाला एक सब्जेक्ट होता कम्युनिटी हेल्थ नर्सिंग. तर त्या टायमाला आम्ही सर्वे करायला गेलो होतो. ठीक आहे, कम्युनिटीचा सर्वे राहतो मस्तपैकी. आम्ही सर्वे करायला गेलो आणि तिथे एक आजीबाई होती. आता मी ॲप्रन घातलेलं आहे. आता माझा तोंड बघा. तर तिला वाटलं मी चोर आहे. आणि त्याच्यासोबत माझा दुसरा बी मित्र आला, तो माझ्यापेक्षा बेकार दिसायला. मग त्याने आम्हाला चोर समजलं. त्याच्यानंतर ती बाई मला म्हणते की नाही आजकाल के चोर काही कुछ भी बातात आहे, काही बी सांगतात आजकालचे चोर. आम्ही टीव्ही बघतो असं. मग तू त्याच्यावर कसं कन्व्हिन्स केलं त्यांना? त्याच्यावर काय कन्व्हिन्स करायचे, त्याने गचंडी धरली, मी आयडेंटिटी कार्ड दाखवलं. तू ब्लॅक अँड व्हाईट फोटो काढलायस हा प्रत्येक फोटो तोच निघतो. बावनलेले डिपेंड डार्क तो सेल्फ अवेअर आहे. डार्क फक्त चेहरा आणि अंग आहे माझं. तू लिहिलंयस की तुला कोणत्या गोष्टी सगळ्यात जास्त साऊथ इंडियन लोक. यस. आता याच्या मागचा बी स्टोरी सांगतो. नर्सिंग फील्ड मध्ये मोस्ट ऑफ तरी साऊथ इंडियन राहत आहे. सुमित सर आप साऊथ से लगते है. नाही लागत साऊथ. नाही मी साऊथचा नाही, मराठवाड्यामध्ये काळे माणसं राहतात. ऊन असतं. मग ऊन असतं.
प्रत्येकाकडे तुला असं विचारतो म्हणून तुला राग येतो. नाही 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 मुली नाही विचारत. मी फिल्टर नाही लावू शकत. म्हणजे मुली नाही असं टीचर विचारताय काय मेकअप पण नाही लावू शकत. नाही ग सुधरू नाही शकणार. बरोबर. तू प्राऊड फील करतो त्याच्याबद्दल सांग काय लिहिलं. हा प्राऊड फील करतो. प्रत्येकाला प्राऊड फील होतो. 2 मिनिटात होतो. सिरियस आहे. शिव शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात जन्म घेणे हे माझे प्राऊड फिलिंग आहे. आणि तू कुठलच आहे म्हटलं सुमित. मी प्रॉपर छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक. कारण हृदयात छत्रपती संभाजीनगर माझं गाव आणि तोंडात नाशिकचं नाव. अच्छा. नाही अजून ओनली फॅन नाही काढलं. बघणार बी नाही कोण. पुरी बघा ना ती कोण बघणार आहे. पहिलेच रिजेक्शन भयानक आहे. का पण असं का बरं तू एकदम गिव्हअप का बरं केलंय. कशाबद्दल म्हणजे हेच पोरी वगैरे तू पहिले तुझ्या सेट मध्ये पण म्हटलं कोणी. मी पहिलेच म्हणलं दादा इंटरेस्ट. बाई तुझा इंटरेस्ट आहे तो का बरं. इंटरेस्ट आहे ना असं कसं नाही आहे. इंटरेस्ट आहे. मी बघतो मला पुरी खूप आवडतं. अफाट आवडता. फक्त ती रिजेक्ट करता तो विषय. आवडता केलंय अप्रोच केलंय कधी कोणाला. अप्रोच हा एक दिवशी माझा मित्र मी सांगतो बरं का. मी असं माझ्याबद्दल बी सांगतो की मी इंस्टाग्रामला असेच कंटेंट क्रिएट करत असतो. ठीक आहे बघा नंतर प्रमोशन बी केलं माझं. आता ठीक आहे मी इंस्टाग्रामला कंटेंट टाकत असतो. तर मला वाटलं मी 4th इयरला गेलं तर एखादी ज्युनियर तरी बघल. ती मेसेज टाकत होती हाय दादा. आता दादा कोण किती करून का दादा झालो सगळ्यांचा. म्हणून मग नंतर मी अप्रोच करायचो. मग रिजेक्शन करून 1दा 2दा 3दा सहन करू. बरोबर. मग नंतर गिव्हअप करून द्यायचा. नंतर जी भेटल ती भेटल. कसं अप्रोच करायचं पण तू. अप्रोच म्हणजे आता समजा नाही आमच्या बीड जिल्ह्याकडे तेवढं नाही. म्हणजे संभाजीनगर जिल्ह्याकडे वाडे कमी. अप्रोच इकडे बघा पहिली गोष्ट आता जसं तुम्ही समजा तुमच्याकडे तर बघणार नाही लहान लेकराची फिलिंग येते. तर आहे का नारळाचा बी फायदा होणार नाही. नारळ आवडतं. तर सीन समजा आता तुम्ही येत. आता बाकीची माणसं अप्रोच करतात तुमच्याकडे चांगले बघतात. आमची नजरच खराब आहे. आता पुढच्याला आता मला सांगा माझ्याकडे तुम्ही बघा. तुम्हाला माझ्याकडे बघून प्रेम वाटणार आहे का तुम्हाला भीती वाटणार आहे. भीतीच वाटते तिला. मी सांगते नाही मी तुमच्याबद्दल विचार बी केला ना. मी तेच बोलले की तिला भीती वाटते हे मी सांगू शकते. माझं बोललंच नाही. मी तुझ्याकडे बघितलं पण नाही. हा सेम ॲज इट इज. मी इतक्या वेळपासून त्यांना जसं इग्नोर करतो ते पण मला करतात. थँक्यू. इंटरेस्टिंग क्वालिटीज. अचानक नॉनव्हेज कविता करणे. हो पेना पिना तीस पिना केलं ना. नाही एखादी हा म्हणजे अचानक नाही करू शकत. नाही अचानक खेळू नको माझ्या अंगणात नाही तर तुम्हाला कळलं का. ठीक आहे बरं देऊ का मी देऊ का. मन ते मला माहिती एडिट काय करायचं. ऐका लक्षात ठेवा एखादा माणूस असतो तुम्हाला जो जास्त करतो. आता समजा की मी तुमची इथं बक्षुती करायलो तर तुम्ही मला काय म्हणता खेळू नको माझ्या अंगणात नाही तर टिंब घालीन तुझ्या टिंब. तू पुन्हा पण म्हणू शकला असता. तू ऑलरेडी एडिट करून दिले मला कंटेंट. मला स्कोप ठेव म्हणतोय लाईव्ह मध्ये बिंदास राहा भाई लाईव्ह शो मध्ये. पण ठीक आहे बाकी काय छत्रपती संभाजीनगर बद्दल काही गोष्ट आवडते जी पुण्यामध्ये तुला मिस होते. म्हणजे इन शॉर्ट सांगायचं म्हणलं तर माझ्या सिटी बद्दल सांगायचं म्हणलं तर ऐका मस्तपैकी सकाळी उठा. गावाकडे असलं तर माझे वडील पोलीसमध्ये आहेत. तर पप्पा पोलीसमध्ये असल्यानंतर सुरुवातीला चांगले शब्द तर कधी कानावर पडत नाहीत. 2-3 डुबणावर लाताच पडतात. त्याच्यानंतर नर्सिंग असं प्रोफेशन आहे की जिथे गेल्यानंतर तुम्हाला म्हणतो पुढच्या माणसाला गिन्यान द्यावं लागतं. गिन्यान सिस्टर नर्स. आता एक नर्स तुम्ही बघा. आता तुम्ही तर मेडिकल फील्डमध्ये बरोबर नाही लक्षात ठेवा. हा ते फिजिओथेरपिस्ट ना मग त्यांना डॉक्टर म्हणजे आता डॉक्टर म्हणावं लागतं. 5 वर्षाचा कोर्स झालेला आहे आता. सो वी आर डॉक्टर्स नाउ. आधी पॅरामेडिकल. आता लक्षात ठेवा तुम्ही पण ब्रदरला नर्सच म्हणतात. मग जर नावातच ब्रदर असेल तर पोरगी कोण टाकणार.
हा करा आहे का नाही सांगा. भारी बघून कुणीतरी रिक्वेस्ट टाका सॅम शिंगारे अंडरस्कोर. कॉन्फिडन्स आहे भाई. सोडतच नाही भाई ट्राय करणं. भारी. पण ठीक आहे भाई एकदा जोरदार टाळ्या सुमितसाठी काम खूप भारी सुरेश खूप भारी केलं. सो कोणता नंबर तुला वाटतंय पॅनलनी निवडावा किंवा कोणी एखाद्याने निवडावा किंवा काय? पॅनल वाले तर शिवाय पंच लाईन व्यवस्थित निवडू शकले नाही. चार मध्ये काय 4 ने मग काय सुरसुरी. पैसे एकाला पण नाही निघत आहे यार. कोणता नंबर आहे? काय म्हटला? कोणता नंबर आहे पैशाचा? अच्छा कोणता नंबर ठीक आहे भाई. हेच आहे का? हा हेच आहे भाई सुरसुरी भाई. दुसरं बी काय तर होतं ना. एक आहे मित्र. हा तू दे यावेळेस. मॅडम हा तर तुम्ही हात लावा प्लीज. यू आर जस्ट आयडियल फॉर मी प्लीज. अरे भाई हा 2 हात. हा एकदा जोरदार टाळ्या भाई जोरदार टाळ्या प्लीज. ठीक आहे कोण येऊ शकतं? संग्राम येऊन जा मित्र. एकदा जोरदार टाळ्या भाई. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे शशांक पंचोरसाठी. हे काय नाव मराठी लेजंड ठेवले. हे सगळे स्ट्रगलिंग वाले का बसवले तिथे? मग मला सोडलं तर कोणच लेजंड दिसत नाही रे इथे. जाऊ दे आजचा दिवसच खराब वाटतोय मला. येताना भिडे पूलवर माधवी भाभीला बघून आलोय मी. एवढे कपल. अरे काय झाले आजकालच्या चेंजी कपलला? अरे आम्ही तुमच्या वयाचे होतो तेव्हा सारस बागेत झाडामागे लपून बसायचो. मी मगाशी ऐकत होतो पुण्याच्या बाहेरचे खूप जण आहे. एकदा पुण्यात जाऊन एकदा सारस बागेमध्ये जाऊन दगड मारा झाडामध्ये. कशा पाखरू उडत येतात बघा मग तुम्ही. जाऊ दे मी इथे स्टँडअप करायला आलोय. मी स्टँडअप करून निघून जाईन. मला पण तसं सत्संगला जायचंय. जाऊ दे नीट ऐका काय जोक माझं. नीट ऐका जोक सगळ्यांनी नीट ऐका. कान उघडे ठेवा. मी एकदा पोलिसाला फोन लावला. त्याला म्हणलं की साहेब मला गर्लफ्रेंड मिळत नाही हो. तो म्हणलं कधी हरवली आहे? म्हणलं नाही साहेब मिळतच नाही. लहानपणीपासून सिंगल आहे ना. हे बघ हा बोलत बसलाय. हे जर मुलगी असते तर केवढं लोन असतं इथे. तिला फोन नंबर देऊन स्वतःच म्हणलं असतं कॉल मी लेटर. सॉरी भाई. जाऊ दे माझं स्टँडअप पण चालत नाही. काय करू? डान्स करून दाखवू का तुम्हाला? डान्स बघायचा का? डान्स एक काम करतो डान्स करून दाखवतो. बंद कर. काय झालं राव? डान्स पण नाही करता येते मला. काय करू? एक काम करू का? मोटिवेशन देतो तुम्हाला सगळ्यांना. मोटिवेशन देतो. इथे सिंगल किती पोरं बसतात? आवाज करा बरं जोरात. तुम्हाला सगळ्यांना एकच सांगतो पुणे बॅडीजच्या मागे लागू नका मित्रांनो. कारण प्रत्येक पुण्याच्या बॅडीचा एक ना एक शुगर डॅडी असतो मित्रांनो. आता माझ्याकडेच बघा ना. म्हणजे मी जे सांगतोय ते बघा हो तुम्ही. माझ्याकडे नका बघा. जाऊ दे माझं तर मोटिवेशन पण नीट चालत नाही. काय करू? अरे काय ही तब्येत आहे. कसला लुकडा झाला या. अरे आम्ही तुमच्या वयाचे होतो तेव्हा जेवढे पैसे मिळायचे प्रत्येक पैशाने बकरीचं दूध घ्यायचो. आणि ही तब्येत बनवली मी. दुसरं दूध ट्राय करा. जाऊ दे मी निघतोय. अरे नाही प्राइजेस वगैरे पण आहे. हा देतो तुम्हाला नंतर. मला तर वेळ लागेल. तुमच्यासाठी आता मला यायचं. अरे खूप वेळ. एकदा जोरदार टाळ्या व्हायचा सांगते. कमान फक्त स्टँड त्या साईडला ठेवून दे होतं त्या बोर्डच्या बाजूला. तू म्हटला की स्टँडअप होत नाहीये तर जनरली या वयात होत पण नाही. या वयात काय होतं दाखवलं असतं मी आता. धोतर सांभाळा. सुटलं होतं बरं झालं बांधलं लगेच. पण काय शशांक तू शशांक म्हणून म्हणायचं की आम्ही काय बोलू तुला की काही चालेल. चंपकला आवडेल ते म्हणा. शेळी माझी भाभी काय म्हणून बोलतात तुला? चंपू काय नाही. अरे हसतंय कशाला? आमचं प्रायव्हेट आहे ते. प्रायव्हेट प्रश्न विचारू नका. अरे बापरे. बाकी बबिता बाईंचं काय चालू? ते पोराकडे येते आता सध्या माझ्या.
बाकी तुमच्याबद्दल थोडं सांगा ना, काय तुम्ही लाईफ मध्ये काय करता काय नाही. माधवीला बघतो म्हणजे मी चंपकचं सांगू का माझ्याबद्दल सांगू? तुझ्याबद्दल सांग. काय नाही, सध्या अशिक्षित आहे, BCom करतोय सध्या मी. तर पुढे काही स्कोप नाही म्हणून इथे आलोय आज. अरे बरोबर बोलला मित्रा, सत्संगला येणार का बरोबर? त्यांची काडी बघ बरं का किती मोठी आहे. पण काय BCom करतोय तू? आणि कुठलचा आहेस तू? मी पुण्यातलाच आहे. हो का आम्ही आताच बोलत होतो पुणे आणि बाहेरच्या लोकांबद्दल. काय तुझे काय व्ह्यूज आहे बाहेरच्या लोकांबद्दल? काय नाही, बाहेरचे लोक इथे आता माझ्या जोकवर हसले त्यामुळे बाहेरचे लोक लय भारी आहे, एक नंबर. मी म्हटलं ना हळूहळू कब्जा होणार आहे भाई पुण्यावर. फक्त बॅडीजवर लक्ष देऊ नका, आम्हाला पण सोडा काहीतरी. ऐक ना, त्यांनी लिहिलंय की तुमचं डीपेस्ट डार्केस्ट सिक्रेट काय आहे. त्यांनी लिहिलंय मी एक्सच्या घरातल्या 3 मुलींना डेट केलंय पण तिला एकच बहीण आहे. आता प्रत्येक गोष्ट सांगायला लागेल तुम्हाला. नाही, मला ऐकायचंय. कोण होती ती तिसरी? महीप सिंग माझा क्लासमेट होता. मम्मी कैसे पता है ना? नाव सांग. काय? अरे सोनू पण आली का? तुला माधवीने पाठवलंय का इथे? अरे सोनू आता हाईट वरनं वाटलं मला सेम ते सोनू. तुझं आवडतं कॅरेक्टर कोणतं आहे? चंपक चाचा आणि माधवी. माधवी मध्ये काय आवडतं? पुन्हा एकदा विचारतो, माधवी मध्ये 2 गोष्टी काय आवडतात? तिचं बोलणं आणि चालणं. तेच फक्त तेवढं. तू माधवी चांगलं रिलेट करत ना एकदम. 3 लोणचं बनवते माधवीच्या हातचं. समजा समोर आली कोणतं लोणचं बनवशील तिच्याकडून? बघीन प्रकार विचारून घेईन आधी कुठले. सानिका खुश आहे भाई. आता कळलं का चेंज झालो? जजच फ्युचर नाही दिसत आहे माझं, कधी होणार आहे? आम्ही इथे बसलोय, आम्ही तुला जज करतोय आता. म्हणूनच जोक तरी चांगले कर थोडे. तुला मित्र काय म्हणून हाक मारता ते मी टाकू पण नाही शकणार युट्यूबला. पण तू येल वाला वर्ड लिहिलाय तर ते तर तू तसा दिसतो म्हणून पूर्ण नाही. एकदा याचं असं वाटत नाही की टिपला चष्मा घातलाय कोणतरी. टोपी काढली. वरती पिस्ता फ्लेवरचं पण घातलं. टिपला नंबर नसतो, टिपचा नंबर असतो. पण ठीक आहे भाई, एकदा जोरदार टाळ झाला पाहिजे सांगायचं. खूप भारी आहे, खूप भारी. सो तिथं चिठ्ठ्या लिहिल्या आहे बघ काहीतरी आहे ना. तर त्यात ते तुला कोणती चिठ्ठी निवडायची पहिले एकदा माईक घे ना. माईक मध्ये सांगून ते कोणत्या नंबरला निवडायचं आहे. माईक हातात ठेवावं. तर 7 नंबर. 7 नंबर. ओके 7 नंबर कार्ड काय बघ त्याच्यामध्ये. हळूहळू भाई, स्पॉन्सर नको पडून तुला. हा काय? बंदूक. अरे दिवाळी, अरे एकदा फोडून करायचं तुला. बरं ठीक आहे भाई, एकदा जोरदार टाळ्या पैसा सांगायचे. तुला पाणी भेटलं तुला ते फक्त खाली ठेवायला. एकदा जोरदार टाळ्या पुढच्या परफॉर्मन्स साठी. अपूर्वा किटकुले, कम ऑन स्टार्ट क्लॅपिंग. माझं नाव अपूर्वा किटकुले आणि तू चुकीचं प्रोनाऊन्स केलं. मी काय म्हटलं? काय माहिती, काहीतरी विचित्र बोलला पण तू. किटकुलेच म्हणाला. हा का? मग मला मे बी ऐकायला नसेल. थँक्यू. एक मिनिट थांब. अरे अल्ट्रालिजन साठी हात वरती करा मित्रांनो. चल येऊन जा मित्रा. काय नाव तुझं? येऊन जा. काय नाव सर तुमचं? माझं नाव आहे अंकुश पेन्शनवर. अंकुश पेन्शनवर? भाई HR नंतर लगेच पेन्शनवर आला भाई. कारण की सगळ्याला जॉब देतो आणि पेन्शन देतो मी. अरे भाई ठीक आहे. चलो ठीक आहे. हा पूर्वा प्लीज. हे उसवल गण गोत सार आधार कुणाचा नाही. बेगाळला भुई परिजीना अंधार जीवाला जाळी. बळदी झुंजयाला
किरपीची ढाल दे इनविते पंच प्राण भुयारात ताल दे करापल राण देवा जळाला शिवार तरी नाही धीर सांडला. मला टाळ्या पाहिजे, ठीक आहे? कशा नाही क्लॅप रिदममध्ये. 1 2 3. खेळ मांडला 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 खेळ मांडला खेळ मांडला 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 खेळ मांडला देवा खेळ मांडला. खेळ मांडला. क्या बात आहे भाई, जोरदार टाळ्या. वेलकम वेलकम टू द शो. अपूर्वा, अपूर्वा थोडंसं तुझ्याबद्दल सांग काहीतरी. इन लाईफ काय करतेस तू? अपूर्वाचा आवाज मीच नोटीस केलाय की अजून कोणाला वाटते की थोडासा राणी मुखर्जीच्या थोडासा सोनाली कुलकर्णी वाटते तुला? थोडासा आहे. नाईस. मी बेसिकली इथली नाही आहे, मी विदर्भातली आहे. आणि जर माझ्या मराठीवर जर तुम्ही टिप्पणी करणार असेल तर प्लीज नका करू. मला बाणा चाणवं नाही येत. मी प्रॉपर विदर्भातली मुलगी आहे, नागपूरची आहे. मी आता पोस्ट ग्रॅज्युएशन करते आणि म्युझिकमध्येच करते मी. आणि मी जेव्हा 3rd स्टँडर्डमध्ये होती तेव्हापासून म्युझिक मी स्टार्ट केलं आहे शिकायला आणि अजून मी त्यातच करिअर करते. काय बिंग सिंगर आणखी काही चॅलेंजेस वगैरे फेस करते? हो, पुण्यात भरपूर म्हणजे आर्टिस्टनी बाहेरून जे आले त्यांनी आर्टिस्टनी मार्केट खराब केलं ऍक्च्युली. काय काय खराब ॲज इन शोजच्या रिलेटेड. तुला माहिती तू पण बाहेरून चालली? हो मला माहिती आहे, पण काही लोकांनी तो आपला पहिला अल्ट्रा लेजेंड आहे. बेंच मार्क जो सेट केलाय ना. काय काय खराब केलं वाटते तुला? प्राइसिंग म्हणू शकतो आपण. ओ अच्छा, कमी पैसे घेत आहेत. एक्झॅक्टली. अच्छा, कमी पैशात खूप काहीतरी विचित्र ते हे करत आहे ऑडियन्सला. आणि बाकी तर चॅलेंजेस तर प्रत्येक फील्डमध्ये असतातच. नाही, तिला पैशाचाच प्रॉब्लेम आहे. नाही तू एकदम सिंगिंग म्हणजे एकदम नेहा कक्कड झोन मध्ये घेऊन चालली का? नाही नेहा कक्कर. आम्ही रडायचं नाही. नाही रड मी बरं, रडायसाठी आलोच नाही ना आपण इथे. तू इथं लिहिलंय की नाही पेन्शन वार तुमच्या आणखी 10 वर्ष बाकी रिटायरमेंट. नाही विचारा सर, काय विचारायचं तुम्हाला? हा सर, तुम्ही काहीतरी बोलत होते. तू सायकलून मधून पडली होती ज्यावेळेस तुझ्या भावानं तुला सायकलवर बसवलं होतं आणि नालीत पडल्यानंतर कोणतं गाणं गायलं होतं तू? खेळ मांडला. तुम्हाला काय वाटतं, सिंगर लोक प्रत्येक सिच्युएशनला गाणंच गात असतात का? ठेस लागली असं नसतं मित्रा. एकतर हा गैरसमज आहे. आणि सिंगर असल्यावर ना कुठल्या पण प्रोग्रामला तुम्ही जा, घरच्या इव्हन कुठल्या पण इव्हेंटला जा, त्यांचं असं असते की गाणं बनवून दाखव. रेडिओ थोडी आहे तुम्ही बटन दाबली सुरू झालं, नाही ना. नाही मी अवॉइड करते. मी म्हटलं हा का ठीक आहे, तुम्ही नंतर भेटा मला. अच्छा, पण तुला सायकल नालीत फेकून दिली? नाही तो ऍक्च्युली सीन काय झालेला, दादा आणि मी एका सायकलवर जात होतो इव्हनिंगला, जसं खेळत असतो नॉर्मल. आणि त्यांनी काय केलं, नाली ती मोठी नाली जी असते ना तिथे सायकल टाकून दिली मजेमध्ये. आणि आम्ही दोघं पण भरलो, जाम भरलो. आणि आम्ही घरी गेलो तर आई मला म्हणते की कोणाचे मुलं आहे हे? मी म्हटलं अगं मी. आणि आम्हाला इतकं भयंकर सुतलं तेव्हा दादाचं असं होतं, मला नाही माहिती, अपूचंच सुचलं म्हणजे मारलं. तिथं पण गाणं म्हणत होती का तू? नाही तेव्हा मी त्यामुळे मारलं नाही तुला? नाही. तुम्ही काय करता पेन्शनवर साहेब? हे मध्ये मी पुणेकर बोलले नाही, आता पण मध्येच करतो मी. पुण्याची नाहीये गाईज. तुम्ही सध्या काय करताय? माझी कंपनी आहे करिअरवाला.com. करिअरवाला.com. अच्छा, मी लोकांना जॉब देतो. अच्छा, तुम्ही कंपनी आणि कॅन्डिडेटचा ब्रिज आहे मी. एवढा मोठा ब्रिज? येस.
बरं पण तू सिंगिंग करते आपल्या याच्या पहिले जो आलेला त्याला डान्स सोबत करायला प्रसाद आहे का प्रसाद इथे आता मारेल प्रसादच आहे ना प्रसाद सेम गाना सेम गाण्यावर अरे तू म्हण सेम कुठल्या मोनिका ती म्हणजे कुठली मोनिका असलं कुठलं गाणं दुसरं सांग तू ऐक ना तू मोनिकावर डान्स कर ती गाणं ते म्हणेल मोनिकावाली तो कसाही करतो ती मोनिकावाली स्टेप पण आली पाहिजे ती स्टार्ट अरे कर ग तू तेच कर लाजू नको अरे तू टैलेंट है ना तो दिखाना चाहिए ए भाई तू पहले आला तो चालू कर नाही मराठी करू मराठी का कमेंट मध्ये आम्हाला शिवाय पडतात हे उरत होते धडधडाली गालावर आली अनंगात भरलेवार ही फिरतीची वादा झाली आता धीर झालो या मग बधीर झालो या आणि तुझ्यासाठी बनलो आणि समजा परत मेले जोरात रंगात आलो या झाले झिंग 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 झिंगाट झिंग 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 झिंगाट झिंग 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 झिंगाट झिंग 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 हे टाळ्या भाई थँक्यू सो मच ती झिंग वाली स्टेप तीच होती फंगल इन्फेक्शन कुठे अरे तू लिहिलंय तुला हाईटचं खूप जास्त कॉम्प्लेक्स आहे हा त्याबद्दल खूप लोक आहेत काय एखादा फनी किस्सा ज्याच्याबद्दल हाईट बद्दल झाला असेल ऍक्च्युली काय झालं रिसेंटली आम्ही युथ फेस्टिवलला गेलेलो कोल्हापूरला आणि त्यानंतर त्यांनी एंट्रीला मला अडवलं बाकीचे नव्हते सोबत माझ्या की बाळा कुठल्या क्लासला म्हटलं क्लास आणि माझं असं होतं की मी परफॉर्म करणार आहे तुम्ही असं मला नाही बोलू शकत पण अडवायला ते हात असं करतात ना तू तर छोटा डन अरे मी विसरलो तुम्ही आहे म्हणून तुला सेम हाईट वगैरे लगे बोलायचं मला पण असंच बोलतात हाईट वरनं सो हाईट वर जाऊ नका कारण की पाचही बोट सारखे नसतात पण तू करंगळी अरे ते सांग सॉरी पण डेटिंग तू बरोबर एकदम ठीक आहे एकदा जोरदार टाळ्या भाई आपण तू कोणता नंबर निवडणार आपण निवडू शकतो का त्यांच्यासाठी असं करायचं तुला वाटतंय निवडावं पॅनलने तुमच्यासाठी चालेल तुला चालेल कोणता निवडायचं सानिका तुला कोणता वाटतोय त्याच्यात पण सांग तू सांग नाही एक एक करून विचार 10 काय प्रॉब्लेम ठीक आहे फटाकाच काढायचा आहे 10 मध्ये अरे हा मध्ये तुम्ही सांगा तुमचं पेन्शनचं काम आहे तर तुम्हाला आकडा सांगणं गरजेचं आहे तुम्हाला बी पेन्शन पाहिजे असेल तर मी देतो त्या वयोगटात मी अजून नाही आकडा अरे ते हे सांगा नंबर सांगा 10 एवढं म्हणून तेच सगळ्याला 10 आवडलं ना म्हणून 10 तुला निवडायचं 10 ठीक आहे नाही तू दुसरं निवड बोलायचंच आहे काय सोनपापडी टेन्शन ना खूप आले भाई पण ठीक आहे दिवाळीला तर पाहिजे भाई एकदा हा जो हा गिफ्ट पण आपल्या स्पॉन्सर करून घ्या गिफ्ट ये नाही घ्यायला तिला हवी बघ तिला आपल्याला परफॉर्मर ऑफ द वीक निवडायचं आहे त्यांना वाउचर भेटणार आहे श्रीराम एथनिक्स कडून तर तुम्हाला काय वाटतं कोणाला भेटलं पाहिजे सॅम कोण होता भाई ब्लॅक सॅम साठी एका जोरदार टाळ्या भाई कमॉन भाई तुला वाउचर आहे तू इथे कधी गेला तुझ्या आवडीचं जे पण तुला बनवून घ्यायचं त्यांच्याकडून तू बनवू शकतो ठीक आहे श्रीराम एथनिक्स कडून चल थँक्यू मित्र थँक्यू सो दॅट्स द शो एकदा जोरदार टाळ्या तुझ्या सगळ्यांसाठी
हॅलो, मी सानिका. सो माझा हा पहिला एक्सपिरियन्स होता कपिलसोबत. मी बघितलं होतं मराठी लेजंड्स, पण आज मला येण्याची संधी मिळाली. सो आय एम व्हेरी ग्रेटफुल टू शो. आणि सो मला खूप मजा आली. आणि मी युजली रोस्ट करत नाही, पण मी करण्याचा प्रयत्न केला अँड आय रिअली एन्जॉयड इट. थँक्यू सो मच. हॅलो, मी नम्रता आणि मराठी लेजंड्सच्या शोला येऊन पॅनल मेंबर बनून मला खूप जास्त मजा आली आहे. पहिली तर मी थोडी स्केप्टिकल होते की येऊन काय करणार आहे, कसे असणार आहेत, मला रोस्ट करतील का पॅनल मेंबर्स, बट टर्न्स आउट की मीच लोकांना खूप रोस्ट केलं आहे. तुम्ही बघायलाच त्या शोमध्ये. सो या, इट वॉज व्हेरी फन. थँक्यू. तर मंडळी, आज मी मराठी लेजंड्स शो केलेलं आहे आणि खूप जास्त चांगलं एक्सपिरियन्स होतो माझं. म्हणजे आता शो काय झालो आहे बघितल्यावर तुमका समजणारच आहे की किती मजा येईल. पण मला पर्सनली खूप छान वाटलं. तुम्ही पण सगळ्यांनी यूट्यूबला जाऊन एपिसोड सगळे नक्की बघा, खूप मस्त असत. मला खूप आवडले. थँक्यू. नाही बघितला तर नारळ घेऊन येतले घराकडे.